रिया आणि अवनी दोघी बेस्ट फ्रेंड्स होत्या. दोघींनी पूर्ण वर्ष मजेत घालवलं. मस्ती करणं, रील स्क्रोल करणं, फ्रेंड्ससोबत फिरणं, पण फक्त एक गोष्ट नाही केली, ती म्हणजे अभ्यास. आता एक्झाम जवळ आली होती आणि दोघींना वर्षभर टाइम वेस्ट केल्याचा रिग्रेट व्हायला लागला. आता इतक्या कमी वेळात सगळा सिलेबस कसा कंप्लीट होणार? रियाने डिसाईड केलं, बास आता खूप झाला टाइम वेस्ट, आता खूप सिरियसली स्टडी करेल. आणि ती 12-12 तास अभ्यास करायला लागली. कोणाला भेटायचं नाही, मोबाईल घ्यायचं नाही, फक्त एका बंद खोलीत अभ्यास करायचा. तिच्या हातात पुस्तक तर असायचं, पण डोक्यात मात्र दोनच गोष्टी असायच्या, एक त्या रिझल्टचं टेन्शन आणि दुसरं म्हणजे रिग्रेट. अवनी सुद्धा आता अभ्यास करायला लागली होती, पण फक्त दिवसातून 4 ते 5 तास, आणि सोबतच मस्ती सुद्धा करायची. आणि संध्याकाळी तिचं फेवरेट बॅडमिंटन सुद्धा खेळायचे. तिने रियाला म्हणलं, काय यार किती अभ्यास करतेस, चल ना खेळायला. पण रिया म्हणाली, नाही यार मला आता अभ्यास करू दे. एक्झामचा दिवस आला. दोघींनी एक्झाम दिली, पण रिझल्टच्या दिवशी दोघींना शॉकच बसला. रियाने एवढा अभ्यास करून सुद्धा तिला अवनीपेक्षा कमी मार्क्स मिळाले. तिने अवनीला विचारले, मी तुझ्यापेक्षा जास्त अभ्यास करून सुद्धा तुला कसे जास्त मार्क्स मिळाले? त्यावर अवनी म्हणली, कारण माझ्याकडे एक्झामसाठी 8 स्टेप रोड मॅप होता आणि या स्टेप फॉलो करूनच मला कमी वेळात अभ्यास करून सुद्धा चांगले मार्क्स मिळाले. आणि यातल्या 7 स्टेपमुळे तर एक्झाम हॉलमध्ये मी कुठलेच इम्पॉर्टंट पॉईंट्स विसरले नाही आणि त्यामुळेच मला चांगले मार्क्स मिळाले. पण अशा कुठल्या 8 स्टेप फॉलो केल्या अवनीने? ओके, डोंट वरी, सगळं सांगते. त्याआधी मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आहात. स्टेप नंबर 1, स्टडी इन शॉर्ट पिरियड. ही गोष्ट सायंटिफिकली प्रूव्हन आहे की जे स्टुडंट्स अभ्यासादरम्यान ब्रेक घेतात त्यांचा फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्ही इन्क्रीज होतं. सो स्टडी करताना दर 1 तासानंतर 5 किंवा 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. ह्यामुळे तुमच्यावरती प्रेशर येणार नाही की अजून 4 तास अभ्यास करायचा आहे, 5 तास अभ्यास करायचा आहे. सो तुम्ही फक्त 1 तास स्टडीवरती पूर्ण फोकस कराल. प्रत्येक गोष्ट स्टेपमध्ये डिवाइड करा आणि एंड पॉईंटचा विचार करूच नका. फक्त अजून एक स्टेप अशा स्टेप्स कंप्लीट करत राहा. तुम्हाला कळणारच नाही की तुमचा गोल कधी कंप्लीट झाला आणि तुम्हाला अभ्यास करताना मज्जा सुद्धा येईल. स्टेप नंबर 2, यूज डिस्ट्रॅक्शन ॲज रिवॉर्ड. रिलॅक्स. मी तुम्हाला हे नाही सांगणार आहे की मोबाईल घेऊ नका, स्क्रोल करू नका, कारण हे तर तुम्ही करणारच. पण ह्या डिस्ट्रॅक्शनला आपण प्रॅक्टिकली यूज करू शकतो. पण कसं सांगते, जे मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं, गिव्ह रिवॉर्ड. म्हणजे कुठलीही डिफिकल्ट गोष्ट कंप्लीट झाल्यानंतर स्वतःला एक रिवॉर्ड द्या. जसं की स्वतःला सांगा की इतका वेळ अभ्यास केला की एक एपिसोड बघू किंवा कॉफी ब्रेक घेऊ. यामुळे आपल्या ब्रेनला एक पॉझिटिव्ह सिग्नल मिळतो आणि पुढच्या वेळी ॲक्शन घेणं सुद्धा सोपं होतं. पण रिवॉर्ड हे काम झाल्यानंतरच. यामुळे तुम्हाला अभ्यास करायला मज्जा पण येईल आणि काम पण होईल. स्टेप नंबर 3, 80-20 रूल. जर तुम्ही प्रत्येक चॅप्टर लाईन बाय लाईन वाचताय किंवा स्टडी करताय तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. मला पण आधी असंच वाटायचं, पण त्यावेळी मला एक इम्पॉर्टंट रूल माहीतच नव्हता. दॅट इज 80-20 रूल. म्हणजे एक्झाममधले 80% क्वेश्चन हे फक्त 20% सिलेबसमधूनच येतात. मग आपण आपला वेळ त्या चॅप्टर्सवरती कशाला वेस्ट करायचा जे एक्झाममध्ये येणारच नाही? पण कळणार कसं की कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत? यासाठी लास्ट 5 इयरचे क्वेश्चन पेपर घ्या आणि ते ॲनलाइज करा. आणि तुमच्या लक्षात येईल की काही स्पेसिफिक टॉपिक्सवरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन येतातच आणि काही तर एक्झॅक्ट सेम क्वेश्चन येतात. फक्त वर्ड्स किंवा नंबर्स थोडे इकडे तिकडे असतात. तुम्ही यूट्यूबवरती सर्च सुद्धा करू शकता की इम्पॉर्टंट क्वेश्चन चॅप्टर वाईज. आणि नेक्स्ट स्टेप, यातले क्वेश्चन्स लिहून काढा जे इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला येत नाहीत, आणि त्यावरती फोकस करा. असे क्वेश्चन्स मास्टर करा जे इम्पॉर्टंट आहेत, इझी आहेत आणि तुम्ही अजून केलेलेच नाहीत. जर हे तुम्ही स्मार्टली केलं तर 80% पेपर तर तुम्हाला आधीच कळेल. काय नाही स्टडी करायचं हे तुम्हाला कळलं की अर्धा प्रॉब्लेम तर तिथेच सॉल्व्ह होईल. स्टेप नंबर 4, मास्टर दॅट एव्हरीवन इज इग्नोरिंग. एक कॉमन मिस्टेक जे प्रत्येक स्टुडंट करत असतो तो म्हणजे सगळा फोकस फक्त मोठ्या सब्जेक्टवरती देतात, लाईक मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, आणि इझिएस्ट स्कोरिंग सब्जेक्टला इग्नोर करतात, लाईक इंग्लिश, मराठी, संस्कृत और हिंदी. पण फक्त सायन्स आणि मॅथ्समध्ये चांगले मार्क्स असतील तरच पर्सेंटेज वाढत नाही ना. लँग्वेजचे सब्जेक्ट हे स्कोरिंग असतात ज्यावर तुम्ही जास्त लक्ष देतच नाही. समजा जर तुम्ही मॅथ्स आणि सायन्समध्ये 60-70 स्कोर करत असाल पण लँग्वेजमध्ये 90+, तर तुमचा ओव्हरऑल रिझल्ट हा चांगलाच येतो. सो डोंट अंडर एस्टिमेट लँग्वेज सब्जेक्ट. स्टेप नंबर 5, बीट प्रोकास्टिनेशन. प्रोकास्टिनेशन म्हणजे आजच्या कामाला उद्यावर ढकलणं. हीच गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देते आणि तुमची हीच सवय एक ना एक दिवस तुमच्या रिग्रेटचं कारण बनते. जे काम तुम्हाला आज आणि आत्ताच करायला पाहिजे ते तुम्ही उद्यावर ढकलता आणि तुमचा उद्या तो तर कधी येतच नाही. आणि नाही ते काम करायचं मन तुमचं पुन्हा होतं आणि ही चूक तुम्हाला लेझी बनवते. त्यामुळे ही चूक करणं आत्ताच थांबवा. आजची कामं आजच करा. प्रोकास्टिनेशन दूर करणं खरंच खूप मोठा पॉईंट आहे. सो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता ज्यात मी आळशीपणा घालवायच्या सगळ्या टिप्स सांगितल्या.
स्टेप नंबर 6, टीच अदर्स. आइन्स्टाईन सेज, इफ यू कांट एक्सप्लेन इट, यू डोंट अंडरस्टँड इट वेल इनफ. कन्सेप्टला फक्त वर्ड टू वर्ड पाठ करू नका, समजून घ्या. आणि ज्या कन्सेप्ट तुम्हाला येतात असं वाटते त्या कन्सेप्ट कोणाला तरी एक्सप्लेन करा. लाईक तुमच्या फ्रेंड्सना किंवा सिबलिंग्सना. जर कोणच नसेल तर आरशासमोर उभं राहून स्वतःलाच समजवा. स्वतःच टीचर बना. कारण जेव्हा आपण कोणाला तरी शिकवतो तेव्हा आपला ब्रेन अजून ॲक्टिव्हली काम करत असतो. आणि जेव्हा तुम्ही ती कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकाल तेव्हाच एक्झाममध्ये ॲज इट इज लिहू शकाल. स्टेप नंबर 7, मेमरी गेम. सो तुम्हाला रोज रात्री झोपायच्या आधी एक गेम खेळायचा आहे. तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे जे केले त्या सगळ्या गोष्टी सिक्वेन्स वाईज रिकॉल करायच्या आहेत. आणि फक्त वरवर नाही, एव्हरी सिंगल थिंग आठवायचे. लाईक सकाळी इतक्या वाजता उठलो, क्लासमध्ये काय काय झालं, कुठले टॉपिक स्टडी केला, सगळं पॉईंट वाईज, कुठेही स्किप न करता. मी रोज रोज ही गोष्ट केल्यामुळे फक्त एक्झामसाठीच नाही, ओव्हरऑलच तुमची मेमरी खूप स्ट्रॉंग होईल. आणि आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट. स्टेप नंबर 8, स्टॉप ओव्हर थिंकिंग. दिस इज द लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे सगळे स्टुडंट करत असतात. यार पेपर कठीण आला तर, मार्क्स कमी आले तर सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळतील, इतक्या सगळ्या टेन्शनमध्ये अभ्यास तर बाजूलाच पडतो. त्यासाठी तुम्ही एक काम करू शकता, मिरर टॉक. आरशात स्वतःशीच बोला. तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची भीती वाटत असेल, जे पण तुमच्या माइंडमध्ये येत असेल, सगळं स्वतःशी बोला. आणि स्वतःला सांगा की मी तर माझे 200% दिले ना, मग जे होईल ते होईल. यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि ही लाईफमधली लास्ट एक्झाम तर नाही आहे ना, सो रिलॅक्स्ड अँड गिव्ह युअर बेस्ट.